ऐका ना, त्या दिवशी म्हणजे मेगा सिटीमध्ये जो प्रकार घडला आहे तो वैयक्तिक वाद होत आहे. वैयक्तिक वादामध्ये जो होता तो रफिकचा मित्र हा हिंदू मुलगा होता आहे. त्यांनी हिंदू मुलांची आणि त्यांच्या शेजारची वाटतं पहिल्यापासून काहीतरी वाद होते घरगुती. 3 दिवसापासून तो वाद हा चालू होत आहे. तर त्या रफिकचा जो मित्र होता तर त्यांनी रफिकला बोलवलं, अरे आमच्या गाड्यांची तोडफोड झाली आहे, आम्हाला मारहाण झाली, आमच्याकडे येण्यासाठी काही साधन नाहीये, तर तू मला घ्यायला येतो का? तर तो मुस्लिम आहे, तो हिंदूंनी त्याला फोन केला म्हणून तो गेलाय, पण त्याने असा विचार नाही केलाय बाबा मी मुस्लिम आहे म्हणून मी तिथं का जाऊया. त्यांचे बोलणं चालणं झालं, समजून सांगितलं. ज्यावेळेस रफिक शेख हा पाठीमागे फिरला तर ज्यांचे वाद मिटवले त्या मुलांनी त्याला पाठीमागे नेलं आणि बेदम मारहाण त्याला केली आहे एकट्याला बघून. आणि समोरचे आणखीन म्हणतायत की त्याच्या संघ 40-50 मुलं होती. त्याच्या संघ जर 40-50 मुलं असती तर त्यांनी एवढा मार खाल्ला असता का? किंवा तो एवढा रक्तबंबाळ होऊन आला लोकांनी. आणि जो व्हिडिओ व्हायरल झाले तरी लोक म्हणतात नाही हा हिंदू मुस्लिम होता. जो हिंदू मुस्लिमचा वाद आहे त्यात हा कुठंच नाही, हा फक्त वैयक्तिक वाद होता. आणि धंगेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे यात तो सारासर त्यांनी चुकीचा मांडलेला आहे. त्यांना जर हा विषय माहित नसेल ना, त्यांना म्हणा समोर तुम्ही या, खरी परिस्थिती काय आहे, खरं काय आहे ते तुम्ही स्वतः या आणि बघा, आणि मग जातीय आणि हिंदू मुस्लिम तुम्ही नंतर विषय इथं जयंती बाबासाहेबांची, गौरी गणपती, गणेश जन्म, शिवजयंती, नवरात्र हे संपूर्ण रफिक शेख बघतो समजा सोसायटीचा. हे काय जे आरोप केलाय त्याच्यावर हिंदू मुसलमानचा हे सर खोटे. दंगेकर सरांना हेच विनंती आहे माझी की त्यांनी अजून एकदा हेडो क्लिप बघावं येऊन आणि ते काय आहे ते इथलं इथं मिटून टाकावं, का की हे लय चुकीचं झालेलं आहे. त्याला विचार करा, रक्षाबंधन, भाऊबीज, भाऊ सगळे सण साजरे करतात. महिलांना काही असू दे, राखी बांधण्यापासून ते कुंकू लावतात, हे विशेष आहे. आज कुंकाचे टिळे लावतात. आणि विचार करा, गणपती, शिवजयंती सगळे सण साजरे करतात. ते दंगेकरांना म्हणा असं असेल ना तर आम्ही पण सगळेजण तुमच्या तिथे यायला तयार आहेत बायका. हा मुलगा असा आहे ना, गरिबाच्या मदतीला, सगळ्याच्या, कुणाच्या दुखण्याच्या मदतीला, कुणाच्या कशाच्या मदतीला, कुणाच्या मैतीच्या मदतीला, कुणाच्या लग्नाच्या मदतीला, कुणाच्या भांडणाच्या मदतीला, सगळ्या गोष्टी तो कुठला हिंदू आणि कुठला मुस्लिम असा काही नाही. तो लहानचा मोठा माझ्या चाळी झालेला आहे. माझ्या इथं माझ्या घरी लहानचा मोठा माझ्या घरी झालेला, तो तसा पोरगा नाही. त्याच्यावर कारण त्याच्यावर आदूळ घेतलेला आहे त्या धंगेकरांनी. आणि काय मुरली मोहता भाई आम काय कोथोडचा आहे असं काही नाही, त्यांनी काही केलं एवढं. नमस्कार, मी साहिर शेख आणि आपण आता आहोत कोथरूड परिसरात. 2 दिवसामागं कोथरूड परिसरामध्ये एक हल्ला झाला होता, ज्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, ज्यात असं दाखवण्यात आलं होतं की एका 2 टोळक्यांनी 2 ग्रुपमध्ये असे भांडणं होतात असं दाखवलं होतं. रफिक शेख हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे जे मायनॉरिटी सेल आहेत त्याचे ते पदाधिकारी आहेत आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचं मानलं जातं, त्यांचं नाव याच्यामध्ये आलं होतं. त्यांना जिहादी म्हणून हिणवलं गेलं, त्याला एक जातीय वळण त्या भांडणाला देण्यात आलं. रफिक शेख सध्या आता त्यांच्या डोक्याला टाके पडलेले आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला होता, दगडाने हल्ला झाला होता. ते आता एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. मात्र हे आपण पाहू शकतो, रफिक शेख ज्या सोसायटीमध्ये राहतात त्यांचे घरचे आणि त्यांच्या शेजारचे आणि त्याचे हितचित्तक इकडे जमलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की रफिक भाऊंवरती जे आरोप झालेले आहेत किंवा माध्यमांनी हे जिहादी म्हणून त्यांना जे एक हिणवलं गेलेलं आहे ते अत्यंत चुकीचं. आपल्यासोबत काही महिला आहेत तिथे, आपण त्यांच्यासोबत बोलूया. काय नेमकं प्रकरण झालं होतं त्या दिवशी, जे रफिकवरती जे आरोप झालेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ऐका ना, त्या दिवशी म्हणजे मेगा सिटीमध्ये जो प्रकार घडला आहे तो वैयक्तिक वाद होत आहे. वैयक्तिक वादामध्ये जो होता तो रफिकचा मित्र हा हिंदू मुलगा होता आहे. त्यांनी हिंदू मुलांची आणि त्यांच्या शेजारची वाटतं पहिल्यापासून काहीतरी वाद होते घरगुती. 3 दिवसापासून तो वाद हा चालू होत आहे. तर त्या रफिकचा जो मित्र होता तर त्यांनी रफिकला बोलवलं, अरे आमच्या गाड्यांची तोडफोड झाली आहे, आम्हाला मारहाण झाली, आमच्याकडे येण्यासाठी काही साधन नाहीये, तर तू मला घ्यायला येतो का? तर तो मुस्लिम आहे, तो हिंदूंनी त्याला फोन केला म्हणून तो गेलाय, पण त्याने असा विचार नाही केलाय बाबा मी मुस्लिम आहे म्हणून मी तिथं का जाऊया. तो हिंदूच्या नात्यानेच हिंदूची मदत करायला तो गेला. पण मदत करायला गेल्याच्या नंतर विषय असा झाला की त्यांचे बोलणं चालणं झालं, समजून सांगितलं. ज्यावेळेस रफिक शेख हा पाठीमागे फिरला तर ज्यांचे वाद मिटवले त्या मुलांनी त्याला पाठीमागे नेलं आणि बेदम मारहाण त्याला केली आहे एकट्याला बघून. आणि समोरचे आणखीन म्हणतायत की त्याच्या संघ 40-50 मुलं होते. त्याच्या संघ जर 40-50 मुलं असती तर त्यांनी एवढा मार खाल्ला असता का?
किंवा तो एक तो एवढा रक्तबंबाळ होऊन आला लोकांनी आणि जो व्हिडिओ व्हायरल झाले तरी लोक म्हणतात नाही हा हिंदू मुस्लिम होता. जो हिंदू मुस्लिमचा वाद आहे त्यात हा कुठंच नाही, हा फक्त वैयक्तिक वाद होत आहे घरगुती. पण लोकांनी त्याला असं ना हिंदू मुस्लिमचं नाव देऊन हा विषय वेगळ्या मार्गावरती नेऊ नाहीये. तुमचं नाव मला सांगता? माझं नाव लक्ष्मी राजेंद्र कांबळे. मी आता रफिकवरती जिहादी म्हणून त्याला इलवलं गेलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी असं मेसेज पण सर्क्युलेट झाले की जिहादीने हिंदुत्ववादीवरती हल्ला केला वगैरे 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 असं. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पण हे सर हा चुकीचा गैरसमज आहे. जो व्हिडिओ जो व्हायरल झाला बऱ्याचशा लोकांनी बघितलंय असं नाहीये की हिंदू तो मुस्लिम म्हणून असं त्यांनी वाद केला नाही. जर एका मुस्लिमीने 100 हिंदूंनी मारलं मग ह्याच्यावरती काय म्हणायचंय आपण, हे लोकांनाही कळलं पाहिजे ना. एक मुस्लिमला तुम्ही जर 100 बायका मारतायत, तुम्ही जेंट्स मारतायत, मग त्यावेळेस बाकीच्यांनी असंच म्हणायला पाहिजे तुम्ही मुस्लिमला का मारलं. मग हिंदू आणि मुस्लिमचा वाद तिथं आलाच नाही ना. त्यावेळेस तुम्ही विचार करताना मग विचार केला का त्याला मारताना बाबा हा मुस्लिम आहे याला आपण का मारायचं म्हणून. तो माणसाच्या माणुसकीच्या नात्याने तुमचा वाद मिटवायला आला होता. पण तुम्ही त्याला वेगळं रूपरेषा तुम्ही त्याला वेगळी दिली ना त्याला. आणि धंगेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे यात तो सारासर त्यांनी चुकीचा मांडलेला आहे. त्यांना जर हा विषय माहित नसेल ना त्यांना म्हणा समोर तुम्ही या, खरी परिस्थिती काय आहे खरं काय आहे ते तुम्ही स्वतः या आणि बघा. आणि मग जातीवाद आणि हिंदू मुस्लिम तुम्ही नंतर विषय मांडाय तिथं. याच्यावरनं हिंदू मुस्लिम जर हा वाद जर पेटला तर धंगेकर साहेबांना म्हणा निपटता निपटता हे तुमच्याही नाकीनं होतील आमच्याही येतील. रफिक बद्दल तुम्ही थोडं काय सांगू शकता का? तुम्ही किती वर्षापासून ओळखता? मी 26-27 वर्ष झाले तर राहते. रफिक माझ्या समोर लहानाचा मोठा झालाय. इथं जयंती बाबासाहेबांची, गौरी गणपती, गणेश जन्म, शिवजयंती, नवरात्र हे संपूर्ण रफिक शेख बघतो समजा सोसायटीचा. हे काय जे आरोप केलाय त्याच्यावर हिंदू मुसलमानचा हे सर खोट आहे. का की अख्ख्या कोथरूड भागामध्ये अख्ख्या पुणे शहरामध्ये माहिती आहे की रफिक शेख कसा माणूस आहे. हे त्याला बोलवून त्याला मारहाण केली हे चुकीचं झालेलं आहे. दंगेकर सरांना हेच विनंती आहे माझी की त्यांनी अजून एकदा हेडो क्लिप बघावं येऊन आणि ते काय आहे ते इथलं इथं मिटवून टाकावं. का की हे लय चुकीचं झालेलं आहे त्याला. आणि तो एकटा घावलेला आहे तेवढ्या बचड्यामध्ये. तो काय भांडण्याच्या उद्देशाने नव्हता गेला. एक मित्राच्या नात्याने ते भांडण सावरायला गेलता. भरपूर लागलेलं आहे सर त्याला. आमची एकच विनंती आहे की त्याला सुखरूप त्याला त्या आरोपातनं बाहेर काढायचं निर्दोष. त्याचा काही संबंध नाहीये, लांबपर्यंत त्याचा काही संबंध नाहीये. त्याला घरनं बोलावलंय वाद सोडवायला. अन्याय झालाय त्याच्यावर. तुम्ही काय जे झालं ते चुकीचं आहे. तो भांडणं मिटवायला गेला होता. त्याला माहितीही नव्हतं की असं काय घडेल, की त्याच्यावर एवढा हल्ला झाला. एकटा असताना हिंदू मुस्लिम जर भांडणं असते तर तो 10-12 मुलांना घेऊन गेला असता, 50-60 मुलांना घेऊन गेला असता. एकटा का गेला असता. विचार करा, रक्षाबंधन, भाऊबीज, भाऊ सगळे सण साजरे करतात. महिलांना काही असू दे, राखी बांधण्यापासून ते कुंकू लावतात. हे विशेष आहे. आज कुंकाचे टिळे लावतात. आणि विचार करा गणपती, शिवजयंती सगळे सण साजरे करतात. ते असे म्हणजे ते मुस्लिम आहेत आणि आम्ही मराठी नाही. ते आमच्यातलेच आहेत. आम्ही एवढे शेजारी राहतो. पण कधी त्यांचे सण असले तरी आम्हाला बोलवतात, आमचे सण असले तरी आम्ही त्यांना बोलवतो आवर्जून. का तर प्रेम आहे एक त्यांचं. आणि त्यांनी कोणी वारू दे, तो मराठी माणूस वारू दे किंवा कोणी, त्यांना इथून गावाला नेण्याची सोय, पूर्ण अँब्युलन्स, पूर्ण त्यांच्या घरांची जबाबदारी, पूर्ण सगळ्या गणपतीला जातो आणि उपासही करतो. आणि विशेष आहे नवरात्रामध्ये सुद्धा तो म्हणजे सगळं बघतात ते. आता तो म्हणायचं आमची हे नाहीये, भाऊ म्हणायची आमची हे पात्रता आहे. आणि त्यांना हे असे आरोप केलेले खूप चुकीचे आहेत. दंगेकरांना म्हणा असं असेल ना तर आम्ही पण सगळेजण तुमच्या तिथे यायला तयार आहेत बायका. जेवढ्या आमच्यासाठी त्यांनी काय केलंय ना ते आम्हाला माहिती म्हणा. एवढंच म्हणायचं आम्हाला. ठीक आहे. आता आपली मागणी काय आहे? पोलिसांनी तर गुन्हा दाखल केला रफिकवरती आणि मला असं कळलं की समोरच्या तो केला तो चुकीचा गुन्हा दाखल केला त्यांनी. कारण की रफिकच्या विरोधात जर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही हे व्हायला नको. कारण केलं झालं ते चुकीचं झालंय. रफिकचा गुन्हा दाखल करून घेत नाही. आम्हाला पण पोलिसांना हेच विचारायचं का तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाही आमचा. तुम्ही तो मुस्लिम आहे म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत का? तर आता तुमचं नाव सांगा मला. नारायण वंकर उमाप. आता रफिकवरती जो आहे, रफिक आता दवाखान्यात आहे, त्याच्यावरती उपचार चालू आहे, त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. मग नेमकं आता तुमची पुढची भूमिका काय असणार? इकडे बरेच लोक जमा झाली होती, महिला जमा झाली. हा सर असं आहे की रफिक हा मुलगा असा आहे ना, गरिबाच्या मदतीला, सगळ्याच्या, कुणाच्या दुखण्याच्या मदतीला, कुणाच्या कशाच्या मदतीला, कुणाच्या मैतीच्या मदतीला, कुणाच्या लग्नाच्या मदतीला, कुणाच्या भांडणाच्या मदतीला, सगळ्या गोष्टी तो कुठला हिंदू आणि कुठला मुस्लिम असा काही नाही. तो लहानचा मोठा माझ्या चाळी झालेला आहे. माझ्या इथं माझ्या घरी लहानचा मोठा माझ्या घरी झालेला. तो तसा पोरगा नाही. त्याच्यावर कारण त्याच्यावर आदळ घेतलेला आहे त्या धंगेकरांनी. आणि काय मुरली मोजा भाई आम काय कोथरूडचा आहे असं काही नाही. त्यांनी काही केलं. एवढा पोरगा चांगला आहे तो की विचारतो त्याचं नाहीये
की तो असा सगळ्या वस्तीला सगळ्याला मदत करणार आहे. शिवजयंती तोच करतो, गणपती त्याचाच आहे, दसऱ्याचा सण तो करतो, अण्णाभाऊ साठे जयंती करतो, आंबेडकर जयंती करतो, सगळ्या जयंत्या तो करतो. कुठला तो म्हणत नाही हा महार, हा मांग, हा मुसलमान, हे आमका, हे असं काहीही बोलत नाही. तो अगदीच त्याच्यावर विनाकारण आरोप झालेले आहेत. त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी त्या सगळ्या लोकांनी त्याच्यावर आरोप केलेले आहेत. रफिकने काही केलेलं नाही. तो तिथं भांडणं सोडायला गेला म्हणून त्याच्यावर त्या लोकांनी त्यांनी हल्ला केला. त्याला जर हल्ला करायचा असता तिथं जाऊन तर त्यांनी 5-50 लोक नेले असते का नाही, नेले असते. पण त्यांनी तसं करण्यात त्याच्या मित्राला मदत करायला गेला म्हणून त्याला जर माहित असतं की बाबा माझ्यावर आज हल्ला होणार आहे तर आज आमच्या इथून 5-50-100 आम्ही हजारो लोक त्याच्या मदतीला गेलो असतो. त्यांनी असं काही केलेलं नाही सर. त्याचा काही चूक नाही, त्याची काही गुन्हा नाही, कुठल्याच गोष्टीत काही नाही, कुठंच नाही. तो असा बारक्या पोरांनी त्याला जर आवाज दिला तर तिथून तो माघार येणार असा पोरगा तो आतंकवादी नाही का, तो असा मुस्लिम मांग हिंदू धर्म असं कुठलं काय नाही. त्याला सगळं समानी माणूस आहे तो. असा चांगला पोरे येतो, त्याचं काहीही चूक नाही. त्याच्यावर विनाकारण आदोळ झालेले आहेत. त्याने आरोप केले त्या दंगेकरणी, आमक्यानी त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी त्याच्यावर आदोळ केले. त्याला काही झालेलं नाही, त्यांनी काही केलेलं नाही. आता पुढची मागणी काय असणार आहे? पोलीस तर काय म्हणजे पोलिसांकडनं काय तुम्हाला रिस्पॉन्स गेलं? पोलिसाला काय त्याला तेवढंच लागतं, याच्याकडून काय पाहिजे, त्याच्याकडून काय पाहिजे. पोलीस तर काही एकाकडून बोलणार असतात का? पोलीस एकाकडून बोलतच नाही. तर कुणाकडून जे खरं आहे ते खरं करीतच नाही. तो खोट्याचं खरं खोट्याचं खरं करतात असं पोलीस आहेत ते. पोलिसाचं काय घेऊन बसलं तुम्ही? पोलिसाचं काही विश्वास नाही आमचा पोलिसावर. आमचा माणूस आहे, त्याने काही केलेलं नाही. अगदी प्रेमळ पोरगा. आम्हाला कुठे घेऊन झालं त्याच्यासाठी आम्ही कुठे दिलेलं नाही. कुठे पण यायला बसलो त्याच्यासाठी आम्ही. माणूस चांगला आहे. तर रफिक शेख हा आमच्या डोळ्यासमोर वाढला आहे असं इथल्या महिलांचं पण म्हणणं होतं. आणि आपण इकडे पाहू शकतो त्यांच्यासोबत राहणारे अनेक मंडळी इकडे जमलेली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की रफिक जो आहे तो लहानपणापासूनच गणपती मंडळाची जो स्थापना सण ते असन किंवा दगडूशेठची आरती असन ते असन, शिवजयंती असन किंवा इतर आंबेडकर जयंती असन किंवा इतर सणसूद असन, तो प्रत्येक सणसूद सगळ्या लोकांना सोबत घेऊन रफिक साजरा करायचा. आणि त्याला असं हिंदू मुस्लिमचं वळण देणं, जे घटना घडली आहे त्याला, आणि रफिकला जिहादी म्हणून हिनवलं हे चुकीचं आहे असं जे इथले रहिवासी आहेत रफिकच्या सोसायटीमधले त्यांचं असं म्हणणं होतं. आपण इकडे मागं पाहू शकतो ते इकडं बोर्ड आहे, जय शिवानी तरुण मित्र मंडळ, जे गणपती मंडळ आहे इथलं मला वाटतं त्याचं संस्थापक जे आहे ते रफिक भाऊ शेख असं लिहिलेलं आहे इकडे. तर एक गणपती मंडळ ज्यांनी स्थापन केलेलं आहे इथं कोथरूड भागात, त्याला तुम्ही जिहादी म्हणून कसं हिनू शकता असं सुद्धा प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. तर पुढे काय होईल, पोलिस काय ऍक्शन घेतील किंवा इतर कुठल्या गोष्टी होतील या स्टोरीमध्ये आपण पुढे पाहत राहू. मी साहिर शेख पुण्यावरून, तुम्ही पाहत राहा न्यूज नेटवर्क 360.